आणि आपण त्यांच्या बोटीमध्ये खूप सारी अशी आपण पाहायला भेटणार. ह्या बोटीमध्ये काय काय आहे ते बघा. जेवणाचं स्टोरेज बोललो ना, इकडे जेवण करण्याचं काम चालू आहे. इकडे मासे आपल्याला पाहायला भेटत. खूप सारा मुशी माशांचा स्टोरेज आपल्याला पाहायला भेटत. तिकडे काका आहेत कार्तेवेली असा मुशी माशांचा 2000. मांदेलीचा ढीग बघा किती आहे. बापरे केवढी मांदेली बापरे पाहायला भेटते इकडे. मच्छीचा ढीगच नुसतं आपल्याला पाहायला भेटते. नमस्कार मंडळी, मी संदेश सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला माहिती पडलंच असेल, तर मी आज आलेलो आहे भाऊच्या धक्क्यावरती मच्छी नेण्यासाठी. तर आज रविवार पण आहे, तर भाऊच्या धक्क्यावरती कोणकोणत्या प्रकारच्या मच्छी आपल्याला पाहायला भेटतात ते बघूया आणि काय त्याचे रेट आहेत ते जाणून घेऊया. तर चला मंडळी आपल्या व्हिडिओला इथून सुरुवात करूया. मच्छी मार्केट हा चालू झालेला आहे. इथून बापरे खूप सारे आपल्याला गाड्या पाहायला भेटतात तिकडे आणि सूर्योदय पण मस्तपैकी झालेला आहे. तिकडे छान असा सूर्य आपल्या समोर दिसतोय. तर चालू आपण आता मच्छी बघूया आपण कोणत्या कोणत्या आपल्याला पाहायला भेटतात. बघा हे कसे मच्छी घेऊन येतात तिकडून. गाड्या पण किती पार्किंग लागलीत बघा. हे बघा कशा होड्या आले तिथे आणि थांबलेले आहेत. स्टोरेजचा माल आपल्याला बाहेर काढण्याचं काम चालू आहे त्यांचं. असं बघा किती खूप सारे होड्या आपल्याला पाहायला भेटतात तिकडे मच्छी. इकडे हे लोकांनी नुसतं वाटेच घालून ठेवलेले आहेत. त्यांच्याकडून जरा मच्छी घेतात, सावध राहा. आणि लोकांना कमी भावामध्ये घेतात मच्छी. अशी खराब अशी मच्छी असते त्यांच्याकडे थोडीफार. मच्छी खूप सारी आपल्याला पाहायला भेटते बघा. कुपा मासा पण आहे, मांदेली पण आहे बापरे खूप सारी आहे. सर्व हे लोक आहे तिकडे. बांगडे पण आहेत छान. ते वाटेच्या वाटे घेऊन बर्फ बघा इकडे. बर्फामध्ये स्टोरेज करून घेऊन चालले आहेत. राणी मासा आहे, मुशी आहेत बघा. मावशींकडे रिटेलरवाले सर्व आपल्याला बाहेर बसले. तर रिटेलरवाले आतमध्ये ते होलसेलवाले. पॉपलेट बघा कसे भारी छोटे छोटे स्मॉल साईज आपले भारीच आहे. हलवा मासा, सुरमई आतमध्ये बघूया. आज तिचा आठवत आहे, रविवार पण आहे. सुरमई बघा मावशीकडे तिथे बापरे. इकडे रेट जरा जास्त असतो रिटेलरवाल्यांचा. भरपूर चाललेले आहेत. त्याच्यामध्ये गाड्या पण आहेत खूप साऱ्या अशा आणि खूप सारी ट्रॅफिक इथे अशी नाक्यावरती पूर्ण अशी. अरे कुठं मारू इकडं मारू. अरे जो लावशी जो पायाला इकडे. आता गाडी चालवतात का सायकल चालवतात समजतच नाही. चला चला चला. खेकडी इकडे पाहायला वाटत. खेकडी कशी आहे तो अशी खेकडी कशी आहे. पाटी कशी आहे. किती आहे त्याचे 10 12 500 रुपये आपल्याला. 1200 लोकांची वाट्या घातलेले आहेत ते विकायला चाललेत आता मासे. मांदेलीचा वाटा जास्त दिसतो वाटतं. या टायमाला मांदेली जास्त आले वाटते इकडे. आपल्याला बोटी पाहायला भेटत खूप साऱ्या अशा बोटी आपल्याला. त्याच्यामधून ना स्टोरेजचा माल बाहेर काढण्याचं काम चालू आहे त्यांचं. आता 7:30 वाजलेत. खूप सारे आपल्याला मच्छी पाहायला भेटतात. मोठमोठ्या बोटी आपल्याला पाहायला भेटतात. इकडे मांदेलीचं स्टोरेजचा बाहेर काम चालू आहे काढण्याचं. शिंगाडा मासा आपल्याला पाहायला भेटतो. खूप सारा असा शिंगाडा मासा रस्त्यावरती पडलेला आहे पूर्ण असा. तिचा आठवतो शिंगाडा मासा बघा. इकडे लिलाव चालू आहे माशांचा. लिलाव पूर्ण मांदेली मासा आहे, शिंगाडा पण आहे, मुशी पण आहेत. नुसता लिलाव चालू आहे इकडे. आपल्याला लॉबस्टर पाहायला भेटतात. तेवढे मोठे लॉबस्टर आहेत बघा इकडे. पाकट मासा आपल्याला पाहायला भेटते बापरे. खूप सारा असा पाकट मासा, मुशी पण आहे तिकडे. पाकट मासाचं काम चालू आहे इकडे करण्याचं. अच्छा आहे ना. किधर आहे आप. अच्छा ओके ओके. मुशी मासे आपल्याला पाहायला भेटत. खूप सारा मुशी माशांचा स्टोरेज आपल्याला पाहायला भेटत. तिकडे काका आहेत कार्तेवेली असा मुशी माशांचा. काका कितने दिन में बाद आया इधर. हाँ 10-12 दिन के बाद. 15 दिन के बाद इधर आया मच्छी लेके. इतना बोट आया इधर भाऊ के धक्के के पास. बहुत हे थोडा छोटा साईज आहे मुशी का और हे बडा साईज थोडा आहे. मध्ये आतमध्ये बघूया आपण आता कसं त्यांचं राहणीमान असताना काय काय ते आपण विचारूया त्यांना. आपण बोटीमध्ये आतमध्ये आहोत. हे बघा शिंगाडा मासा बघा किती. तिकडे पण आहे शिंगाडा, इकडे पण. आणि हा स्टोरेजचा माल तिकडे आपल्याला पाहायला भेटते. मांदेली बघा किती आहे. प्रॉन्स पण आहेत आणि खूप सारे आपल्याला मच्छी पाहा. हां ये कौन सा ये वाला टपला. टपला ओके ओके. टपला मासा ओके 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 ओके. मासे आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे स्टोरेजचा खूप असे केलेले त्यांनी स्टोरेज आहे आतमध्ये. बघा रावस पण आहे. रावस पण आहे ना. रावस पण आहे. सारा स्टोरेज आतमध्ये बर्फ लावलेला आतमध्ये टाकलेला जबरदस्त असा मोठा फ्रीजर आहे ना एवढा त्यांचा आतमध्ये. अरे कितने दिन के बाद आहे हे बोट.
10 दिन के बाद 12 दिन के बाद इधर आया भाऊ के धक्के के पास. आणि मच्छी त्यांचं स्टोरेजचं बाहेर काढण्याचं काम चालू आहे. जाएगी कल जाएगी. अच्छा, तर उद्या सकाळी जाणार ती बोट इकडे. आणि हा मासे बघा आपल्याला कोणता पाहायला भेटते इकडे. पण मासे बघा आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा. हा बघा सापासारखाच वाटतं आहे बघा. हा बघा कोणता मासा आहे. नुसता सापासारखा दिसतो आतमध्ये. बापरे, जबरदस्त आहे. तिकडच्या बोटीमध्ये पण आहेत मासे बघा. तिकडे पण आहेत खूप सारे असे मासे आपल्याला पाहायला भेटतात. आणि बोट बघा कशी आपल्याला पाहायला भेटते इकडे. जबरदस्त अशी बोट पाहायला भेटते इकडे. त्यांचं आतमध्ये राहण्याचं सोय बघा कशी असते. हे लोक हे बघा कसे राहतात आतमध्ये. हे ड्रायव्हरची सीट आहे आणि इकडे राहतात बघा हे लोक कसे आतमध्ये. गादी बिदी टाकलेली आतमध्ये. आणि हे पिण्याचं पाणी आहे त्यांचं. जेवणाचं स्टोरेज तिकडे त्या साईडला तिकडे जेवण बिवण करतात ते. एक नंबर जबरदस्त असं दिलं इकडे. स्टेअरिंग बघा लागते गाडीचं. आणि आपण त्यांच्या बोटीमध्ये खूप सारी अशी आपण पाहायला भेटणार. ह्या बोटीमध्ये काय काय आहे ते बघा. जेवणाचं स्टोरेज बोललो ना इकडे. जेवण करण्याचं काम चालू आहे इकडे. जेवणाचं आता सध्या काय चालू आहे काय माहिती ना. भात बीत झालं वाटतं त्यांचं. डाळ भात सर्व. आणि जास्त करून मच्छीच हे लोक खात असतात. हे जाळा पण आहे इकडे. हे बघा इकडे ते प्रॉन्स आहेत म्हणजे झिंगे बोलतात ना त्याला. छोटे छोटे आहेत तिकडे. तिकडे जेवण करण्याचं काम चालू आहे त्यांचं. जेवण करतात तिकडे. डाळ भात मस्त मच्छी विच्छी सर्व काही. आणि फ्रेश मच्छी खातात हे लोक जास्त करून. काठ बांगडा बघा किती काढला इकडे. काठ बांगडा इकडे मोठी साईज आहे आणि छोटी साईज आहे इकडे. काठ बांगडा आपल्याला पाहायला भेटते इकडे. मच्छीचा डिकच नुसतं आपल्याला पाहायला भेटते ते. हे पण इकडे पण आहे आपला काय बोलतात त्याला ढोमा. ढोमा पण इकडे छोटा ढोमा असा बघा इकडे. मला स्टोरेज मला आपल्याला पाहायला भेटते इकडे. बगी बगी बोलतात नाही बगी आहे. माकली आहेत छोटे छोटे अशी इकडे. इकडे मावशींचं साफ करण्याचं काम चालू आहे मच्छी इकडे. आणि मच्छी कटिंग करण्याचं काम चालू आहे इकडे. कैसा है पापलेट कैसा है ये वाला 4 1000 रुपये पापलेट है. 500 रुपये लेके. हाँ 3,000 और सुरमई कैसा है ये वाला. सुरमा 800 रुपये में देगा. थोड़ा नरम है करके दे रहा 800 रुपये में. देख 800 रुपयाला आहे. थोडी नरम आहे पण बांगडे पण आहेत. त्यामध्ये दिसत आणि लिलाव चालू आहे इकडे. कुप्पा मासा एवढा आहे बघा बापू. खूप सारा मोठा असा कुप्पा मासा इकडे लिलाव चालू आहे इकडे. 5,500 विचार कशी आहे मांदेली टोकरी. 300 रुपये. अरे वाव मस्त आहे. 300 रुपयामध्ये. हा 300 रुपयाला पाहायला भेटते इकडे. मस्त पैकी किती एक 10 किलोच्या वरती असं मला ते 300 रुपयामध्ये. मच्छी बघा किती पडली. बापरे रावस असे रास मच्छी पडली इकडे. बापरे खूप सारी मच्छी आहे इकडे. नुसती पडली नुसती. पालवा मासा पण आहे इथे. लेप मासा आहे इकडे. राणी मासा आहे. खूप सारे अशा मांदेली आज खूप आले मार्केटला. हलवा मासा तिकडे पाहायला भेटते. रावस बघा इथे काढून ठेवले. टपामध्ये काढून ठेवले. खूप सारे रावस आपल्याला छोट्या साईजमध्ये पाहायला भेटतात. मच्छीच मच्छी नुसती इकडे इकडे. डीपचं कुपा कसा आहे कुपा. 300 रुपये पीस. अच्छा 300 रुपये. ओके ही गोष्टी 300 रुपये. कुपा चांगला असतो खायला पण गरम असतो थोडासा. बांगडे पण आहेत तिकडे असे. एवढी साईज आहे बघा. बिग साईज आहे मस्त बिग याची कुप्याची. 300 रुपये 200 रुपये. अच्छा हा 300 रुपये आणि 200 रुपये. हा टोकरीचा भाव आहे 400 रुपये. मांदेलीचा डीग बघा किती आहे. बापरे केवढी मांदेली बापरे पाहायला भेटते इकडे. डीगच्या डीग लागले नुसते असे इकडे. सुरमई पण मोठे मोठे सुरमई पाहायला भेटते इकडे. आणि पुढे आपण आपल्याला हे कुप्पा मासा पाहायला भेटते. अजून अरे सॉरी हा हे बोंबील आहे तिकडे. छोटे बोंबील आहेत. कुप्पा पण खूप आहे. हे बाबा बांगडे कसे रे. बांगडे 1500 रुपये. 1400 में आएगा. 1500 रुपये 1400 देतील ते काका. 1400. चला सुरमईचं स्टोरेजचा माल काढण्याचा चालू आहे. स्टोरेज बघा इकडे इकडे. सुरमई जबरदस्त मोठ्या मोठ्या सुरमई आहेत. कुप्पा मासा पण त्याच्याबरोबर सुरमई आहेत. लिलावाला घेऊन चालले तिकडे आता. बांगड्याचे 800 रुपये पाटे. अच्छा 1200 रुपयाला पाटी आहे. 1200 रुपये पाटी. 1200.
पाच मच्छी पडली आहे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला भेटते. आतमध्ये मार्केटमध्ये आपण आलो आहोत. खूप सारी मच्छी आहे इकडे. स्टोरेज करण्याचं पण काम चालू आहे इकडे. आपण मार्केटमध्ये आतमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात. अरे यार गाडी अडकली मध्येच. पापलेट बघा, जबरदस्त पापलेट आहे त्याची. तो काय कैसा आहे सुरमई? सुरमई कैसा आहे? ये वाला ये वाला 500 रुपये मस्त पैकी. नाही थोडा सुरमा 500 रुपये. 500 कुठ्याची ही टोपली? अच्छा तो तिकडे आहे का? ओके ओके. खूप जास्त आहे इकडे. लिलाव पण चालू आहे. लिलाव बघूया आपण थोडासा. सुरमई बघा किती पडले इकडे. 19 18 18 18 18 18 18ला फायनल. चला लिलाव चालू होईल बघा. 17 18 19 2000 21 21 21 21 21 पाकट मासा केवढा आहे बघा. जबरदस्त मोठा असा पाकट मासा आपल्याला पाहायला भेटतोय. हे सर्व पाकट मासेच आहेत पाहायला भेटतात. खूप सारे मोठमोठ्या साईजमध्ये, बिग साईजमध्ये जबरदस्त असं. हे काय भाव असेल दादा इथं? दादा भाव काय आहे? 2200 रुपये लॉबस्टर आपल्याला पाहायला भेटतात. स्टोरेज माल दिसतो त्यांचा. बाबोलीवाले पण आहेत तर आपल्याला पाहायला भेटतात. इकडे विकायला घेऊन चालले तिकडे बघा. माल कसा आहे बघितलंस ना? कशी होती? 2000 एक नंबर मस्त ताजी आहे. 1800ला दे. 1800 रुपयाला लास्ट देणार मावशीकडे. काय बोलतोस? एक नंबर जबरदस्त. कशी आहे सुरमई? सुरमई कशी आहे? 1800 रुपये. काहीतरी कमी करतील मावशी इकडे. 1800 रुपयाला सुरमई होईल कमी बोलत आहेत. बाई खेकडा बघा कुठला आहे. जबरदस्त असा खेकडा बघा. केवढा मोठा आहे खेकडा. नांग्या बघा त्याच्या बापरे. एक नंबर त्याचे नांगे. बर्फाच्या चिंद्र्या उडून टाकतात. शाप बर्फ तोडण्याचं काम चालू आहे इकडे. शाप स्वतः करून टाकले. कंटेनर लागले तिकडे. बापरे सर्व स्टोरेज करण्याचा माल चालू आहे इकडे. बघा गाड्या आल्या, हातगाड्या इकडे. आता बाई केवढं साईज आहे बघा याची. प्रॉन्स आपण बोलतो ना त्याला, बिग साईजमध्ये पाहायला भेटते. आणि लॉबस्टर इकडे पाहायला भेटतात. तिथे लिलाव नाही चालू होतं, आतमध्ये लिलाव चालू होते इकडे. एक नंबर साईज आहे याची. आणि हा लॉबस्टर हे मीडियम साईज आहे इकडे. छोटी साईज आहे. तर खूप सारी आपण भाऊच्या धक्क्यावरती मच्छी पाहिलेली आहे. जर तुम्ही ह्या भाऊच्या धक्क्यावरती येत असाल तर ग्रुपनी अशी या. तर तुम्हाला मच्छी स्वस्त भेटत असेल. लिलावामध्ये ही मच्छी आपल्याला खूप स्वस्त अशी पडत असते. तर आपला भाऊच्या धक्क्याचा व्हिडिओ आपण हा इथे थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि म्हणजे सबस्क्राईब करा. चला म्हणजे बाय, धन्यवाद.